अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेली सत्य घटना आहे। तुम्ही जर घटना ऐकली तर महिला सुखासाठी कोणत्या टोकाला गेली हे लक्षात येईल। मनीषाचे 4 वर्षांपूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने लग्न झाले। नवीन लग्न झालेले होते। पती देखील मनीषावर खूप प्रेम करत होता। मनीषा हे सासर असलेल्या मूर्तिजापूर या ठिकाणी राहण्यास आली। पती सतीश याच्याबरोबर नवीन संसाराची स्वप्ने रंगवणारी मनीषा सासरचे वातावरण पाहून आनंदी झाली, कारण घरातील वातावरणाने तिला भुरळ पडले होते। नवीन लग्न झालेले होते। त्या आनंदात सतीश आणि मनीषा हे अतिशय उत्साहात होते। काळ जसा पुढे जाऊ लागला त्यावेळी मनीषा आणि सतीश यांच्यातील रात्रीचे संबंध ज्या पद्धतीने सुरू झाले होते त्यामध्ये मनीषाची अवस्था अतिशय बिकट स्वरूपाची होती। त्यामुळे मनीषाला पाहिजे ते सुख मिळत नसल्याने सकाळी उठल्यानंतर घरात किरकिर होण्यास सुरुवात झाली। परंतु अडचण अशी होती की ही गोष्ट कोणालाही सांगणे योग्य नव्हते। मनीषा आणि सतीश यांच्यात जे काही रात्री होत होते ते फक्त दोघांनाच माहिती होते। सतीश हा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत होता, मात्र पाहिजे तेवढे करणे त्याला शक्य नव्हते। 1 वर्षाचा काळ असाच निघून गेला। मनीषाने घरातील वैयक्तिक गोष्टी आणि माहेरची परिस्थिती पाहून थोडा विचार केला, यातून काहीतरी मार्ग काढायला हवा। हे जर आयुष्यभर अशाच प्रकारे सुरू राहिले तर आपले मन या ठिकाणी थांबणार नाही। ज्या पद्धतीने मनीषा विचार करत होती त्यासाठी तिचा शोध सुरू झालेला होता, पण पाहिजे त्या पद्धतीने मनात आहे ज्या प्रकारचा तरुण भेटत नव्हता। 2 वर्षाचा कालावधी निघून गेला तरी मनीषाची सुखाची इच्छा काही पूर्ण होत नव्हती। एक दिवस मनीषा ही मूर्तिजापूरच्या मार्केटमध्ये फिरत असताना अकोला जिल्ह्यातील बोरगाव नावाचे एक गाव आहे, या गावातील एक तरुण दिसला। मनीषाचे अर्धे लक्ष मार्केटमध्ये तर अर्धे लक्ष त्या तरुणाकडे देणे सुरू झाले होते। मनीषाला राहवले नाही, त्यामुळे तिने त्या तरुणाजवळ जाऊन मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे अशी विचारणा करायला सुरुवात केली। परंतु त्या तरुणाने मनीषाला कधीच पाहिले नसल्याचे सांगितले। मनीषाला फक्त त्या तरुणाबरोबर परिचय करून घ्यायचा होता। ज्या पद्धतीने मनीषा त्या तरुणाबरोबर बोलत होती त्यामुळे तो तरुण देखील मनीषाला बोलू लागला। बोलत असताना मनीषाने त्या तरुणाचे नाव विचारले तेव्हा त्याने त्याचे नाव विष्णू असल्याचे सांगितले। त्यामुळे मनीषाने विष्णूचा मोबाईल नंबर घेतला। त्या गोष्टीची विष्णूला काहीच आवश्यकता वाटत नव्हती, तरी पण त्याने मनीषाला मोबाईल नंबर दिला। मनीषाच्या मनामध्ये कटकारस्थान जे काही सुरू होते ते तिलाच माहिती होते। 8 दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर मनीषाने विष्णूला फोन केला। मी मनीषा बोलते, आपण मार्केटमध्ये भेटलो होतो। अच्छा, तुम्ही बोलत आहात काय? बोला, काय हवे आहे तुम्हाला? या विष्णूच्या शब्दाने मनीषा हसून बोलली, मला तुम्ही पाहिजे, मला वेळ देताल का? अशा शब्दाने विष्णूने सावध पवित्र घेतला। अहो, मी तुम्हाला सहज म्हणालो, काय पाहिजे? अशा प्रकारे विष्णू आणि मनीषा यांची मैत्री वाढण्यास सुरुवात झाली। 3-4 महिन्याच्या मैत्रीत विष्णू याने कधीच मनीषाला फोन लावला नाही, मात्र मनीषा ही प्रत्येक वेळी विष्णू याला जवळ कसा येईल यासाठी प्रयत्न करत होती। दोघांमध्ये मोबाईलवर सुरू झालेले संभाषण आता भेटीमध्ये होऊ लागले। विष्णू याचे लग्न झालेले नव्हते, त्यामुळे त्यालाही मनीषाविषयी आकर्षण वाटण्यास सुरुवात झाली। मैत्री म्हणून विष्णू बोलत होता, मात्र मनीषाने विष्णू याला मित्र नव्हे तर एक सुख देणारा तरुण म्हणून पाहिले होते। काळ जसा पुढे जाऊ लागला त्यावेळी मनीषाने विष्णूला भेटण्यासाठी बोलवले। वेळ, ठिकाण आणि हॉटेल पण ठरविण्यात आले। मनीषा जे काही करते याची थोडी पण माहिती पती सतीश याला नव्हती। ज्या पद्धतीने मनीषाने विष्णू याला रिंगणात घेतले त्यातून विष्णू याला बाहेर पडणे शक्यच नव्हते। वर्षे होते 2024 चे। मनीषा ही हॉटेलमध्ये गेलेली होती। अकोल्याहून विष्णू हा हॉटेलमध्ये पोहोचला। रूम मध्ये गेल्यानंतर विष्णू याला सर्व काही लक्षात आले होते। रूम मध्ये प्रवेश करताच मनीषाने सर्व काही स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली। माझे लग्न झालेलं आहे, पण माझा पती माझी इच्छा पूर्ण करत नाही, त्यामुळे मी तुझा सहारा घेत आहे। भविष्यात तुला जे पाहिजे ते मी देते, पण तू मला सोडून जाऊ नको, अशा पद्धतीने मनीषा स्पष्टपणे बोलत होती। त्यामुळे विष्णू याने होकार दिला। मनीषा सारखी सुंदर महिला त्याच्या समोर असल्यामुळे तो भान विसरला आणि पहिल्याच वेळेला तो बेशुद्ध पडला। कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याने मनीषा घाबरली होती। आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आता काय करावे असे म्हणून 3 तास मनीषा हॉटेलमध्ये थांबली। 3 तासानंतर जेव्हा विष्णू शुद्धीवर आला तेव्हा मनीषाला बरे वाटले। विष्णू हा देखील घाबरून गेला होता। जे काही झाले होते याची दोघांनाही माहिती होती, पण मला शक्य होणार नाही असे म्हणून विष्णू हॉटेलमधून निघून गेला। मात्र मनीषाला विष्णूचा सहवास चांगला वाटला। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये दोघे फक्त मोबाईलवर संपर्क करत राहिले आणि त्यानंतर विष्णू याला आलेल्या अनुभवाने तो मनीषाला तिच्या मनासारखा आनंद देऊ लागला। घर पतीला सोडून मनीषा बिनधास्तपणे विष्णू बरोबर राहत होती। दोघांमध्ये जे नाते निर्माण झाले होते ते नाते म्हणजे पती पत्नीचे। मनीषाला सतीश याच्यापेक्षा विष्णू यालाच पती म्हणून स्वीकार करावा असे वाटू लागले, परंतु विष्णू मात्र आता मनीषाच्या संबंधाला कंटाळला होता, कारण दोघांमध्ये संबंध सुरू होऊन 1 वर्षाचा कालावधी झाला होता। आता विष्णू याचे घरचे लोक त्या लग्नाचा विषय घरी काढू लागले होते, त्यामुळे मनीषा बरोबर असलेले प्रेम प्रकरण कळाले
तर बदनामी होईल याची भीती विष्णू याला वाटण्यास सुरुवात झाली। त्यामुळे त्याने मनीषाला टाळायला सुरुवात केली। मनीषा मात्र विष्णूसाठी सर्वांना सोडायला तयार होती, पण विष्णू मात्र कोणालाही सोडायला तयार नव्हता। मनीषा बरोबर तर विष्णू सर्व काही करत होता, तरीही लग्न करण्यासाठी इच्छा व्यक्त करत होता। त्यानुसार घरच्या लोकांनी विष्णू याला त्याच्या मामाच्या मुलीचा ठेपा आणला। मामाची मुलगी असल्यामुळे विष्णू याने लग्न करण्यासाठी घाई केली आणि त्यानुसार जून 2025 मध्ये विष्णू याचे लग्न लावण्यात आले। जो काही कालावधी लग्नात गेला त्यामुळे विष्णू याला मनीषाला भेटणे शक्य झाले नाही। त्यामुळे मनीषा विष्णू याच्यावर नाराज झाली होती। मात्र त्याचा काही सुद्धा फरक विष्णू याला पडला नाही, कारण त्याने मामाच्या मुलीशी लग्न केले होते। त्यामुळे मनीषापेक्षा तरुणी त्याच्या जवळ आली होती। विष्णू याने लग्न केलेली गोष्ट जेव्हा मनीषाच्या कानावर पडली त्यावेळी ती हादरून गेली। विष्णू याला मला लग्नाविषयी काही सांगितले का नाही याचा राग मनीषाला आला। त्यामुळे ती विष्णू याला फोन लावून परेशान करू लागली। ज्या गोष्टीची विष्णू याला भीती वाटत होती ती गोष्ट समोर आली तर खूप अडचणी वाटते। त्यामुळे विष्णू याने मनीषाला भेटायचे ठरवले। जे हॉटेल ठरलेले होते त्याच हॉटेलमध्ये दोघांचा रोमांस चालायचा। विष्णू याचे लग्न झाले होते तरीही मनीषाच्या इच्छा खातर तो हॉटेलमध्ये येत होता। विष्णू आणि मनीषाचे सर्वांना अंधारात ठेवून जे काही सुरू होते त्यामुळे दोघांनाही अडचणी येणार होत्या। तरी देखील आता दोघांनाही पर्याय नव्हता। विष्णू हा मनीषापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मनीषा आता विष्णू याला ब्लॅकमेल करू लागली होती। तू जर माझ्या बरोबर थांबला नाही तर मी सर्व काही तुझ्या घरी सांगेल, अशा प्रकारे धमक्या देऊ लागल्याने विष्णू याला तर समोर अंधार दिसून येत होता। मग यातून काय मार्ग काढायचा अशी विचार केली तेव्हा विष्णू याने मनीषाला केली, तेव्हा आपण दोघे पळून जाऊ आणि नवीन संसार उभा करू अशी मागणी करण्यास सुरुवात केली। त्यावेळी विष्णू याने घराची इज्जत वाचवी म्हणून मनीषा बरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट 2025 मध्ये मनीषा आणि विष्णू हे दोघे घरातून पळून गेले। मनीषाच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती तर विष्णू याच्या लग्नाला केवळ 2 महिने झाले होते। त्यामुळे या प्रकरणी जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तेव्हा हे सर्व प्रकरण उघडकीस आले। मनीषा हिने आपल्या मुलाला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। त्यामुळे दोघांचाही सध्या पोलीस शोध घेत आहे। विष्णू याने मनीषा बरोबर वाढवलेली मैत्री त्याच्या अंगलट आली आणि पुन्हा मामाच्या मुलीला देखील विष्णू याने अडचणीत आणले। त्यामुळे मित्रांनो, असे प्रकरण करण्यापूर्वी विचार करा, अन्यथा अशा प्रकरणापासून दूर राहा। एवढेच या घटनेच्या माध्यमातून सांगायचे आहे। तर पुन्हा भेटूया एका नवीन घटनेसह। तोपर्यंत नमस्कार।